सो हॅलो गाईज, तर वेलकम टू अनी ब्लॉग. तर आज आहे गुढीपाडवा आणि आज राजगटाचं शो पण आहे रात्री. डायरेक्ट रात्री पुढे शो बघायला. छान असं सेटअप केलं इकडे. आणि सो गाईज आता पाया पडतोय. राजदादाचा पण शो आहे आज. चला मिळूया बाहेर. डायरेक्ट आता शो चालू झाला. त्यांचं सागीर परिवारातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. नरेंद्र मेहता. गणराया गणराया हाराया गणराया आणि सगळ्याच आपल्या राजदादाचा शो चालू झालाय. पण अजून राजदादा आला नाही. चांगलं करण्यासाठी थोडासा अंतर लागतो तुम्ही बघायला खूप उत्साही आहे. आज नवीन वर्ष आहे. असा तो गणपती त्याला आपण इथे आवाहन करतोय की आपला हा कार्यक्रम हा सुखरूप आणि खूप छानपणे पार पडून दे. आणि म्हणून घरची विसरून गेला कशासाठी बोलवलं तुम्हाला? लोककला दाखवायला. लोककला बघायला आलेत ना? हो, लोककला बघायला आलेत ना? हो. मराठी एकीकरण समिती मग आपल्याला मराठी संस्कृतीचा जे भाग आहे, हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे. सुरुवात करतोय. आणि पूर्वी पूर्वीच्या काळी गावगाड्यात भले पहाटे 3:30-4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर, कुठल्या मुहूर्तावर? जोरात सांगा, कुठला मुहूर्त? ब्रह्ममुहूर्तावर हा पिंगळा यायचा. किती वाजता? 3:30-4 वाजता गावगाड्यात हा पिंगळा यायचा. त्याची वेशभूषा अशी असायची, हातात डवर असायचं, हा कंदील असायचा. कंदील कशासाठी? तर पूर्वी गावात लाईट नव्हती, म्हणून अंधाऱ्या रस्त्याला उजेड दिसावा
म्हणून त्याच्या हातात कंदील असायचा, त्याच्या एका हातात काठी देखील असायची. काठी कशासाठी? तर कुठे विंचू आला, कुठे साप आला, त्याला बाजूला करून ते निघून जाण्यासाठी ती काठी असायची. आणि पिंगळा हा धान्याचं दान घेत नव्हता, पिंगळा हा पिठाचं दान घेत नव्हता, पिंगळा हा पैशाचं दान घेत नव्हता. हे फक्त दान परंपरा आहे. पिंगळा परंपरा वाचवण्यासाठी मी तुमच्यामध्ये खाली आलो आणि ते पैशाचं दान घेतलं. लक्षात घ्या, पिंगळा हा साडी बघितलं तुम्ही? अप्पा हे तर मी पहिल्यांदाच बघितलं. मी स्वतः ना, म्हणून म्हणतो जरा मोबाईल वरती बाहेर या. तुम्हाला आणखी आपल्या यात्रेमध्ये असे भरपूर कला प्रकार दाखवायचे तुम्हाला. हा, आता कोणता बघायचंय? मग आता अरे मंदिरात तुम्हाला टाळाचा आवाज ऐकू येते का रे कुठे? येतो तर हाय. हा, पण कुठून येतोय? अरे आपल्या ह्या राधाकृष्ण मंदिरामध्ये भजन सुरू आहे. मग जायचं आपल्याला अरे तिथं? चला 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 चल, चल, चल. गार्डन हो गया ना. अरे आपल्या यात्रेमध्ये अजून 100 बडकर एक लोकल आपण बोलवल्या. आता कोणता बघायचंय? जागरण माहितीये का? जागरण अप्पा, आम्ही रोज करतो. मग काय जागरण. बसलो. हा बाबू, जेवलीस का? अगं मला पण तुझी खूप आठवण येते. 3 वाजले झोप आता. हे मला पण दे नाही का? हे माझी मित्र अप्पा. अरे बाबा, तुम्ही मोबाईल वर करताय ते रात्रभरचं जागरण आहे. मग अरे जागरण आपल्या महाराष्ट्राचं विधी नाट्य आहे. अरे बा देवताचं जागरण तुम्हाला नाही. अरे बा देवता म्हणजे आपले खंडोबा, विरोबा, मसोबा हे आपल्या बा देवता. अरे घरामध्ये सुख शांती समृद्धी आणण्यासाठी हा बा देवताचं जागरण केलं जातं. हा, अरे काय जागरण होतं आमच्या काळामध्ये. हा? हा? तुम्ही पण जागरण करायचे? म्हणजे तुमचं पण लफडं असणार ना? काय अरे नाही. अप्पा सांगा ना. नाही ना. अप्पा सांगा अरे नाही ना. ना. अप्पा सांगा. हो सांगा ना. हो सांगा ना. तिला करा विनायक, करा विनायक, बापराजी तिच्या मागे डेली क्रेजी करी. Why so shy? काय? चल हट. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय? तुझं नाव काय हाय? तुझं नाव काय हाय? सुंदरी सुंदरी तुझं नाव भोग्यान मालुदेवा, भोग्यान मालुदेवा, भोग्यान मालुदेवा, तुझं भंडार भंडार भूषण, तुझं भंडार भंडार भूषण, तुझं भंडार भंडार भूषण, तुझं भंडार भंडार भूषण. हे तुझी सोन्याची सोन्याची जेजुरी, तुझी सोन्याची सोन्याची जेजुरी. गडाला 9 लाख 9 लाख पायरी, गडाला 9 लाख 9 लाख पायरी, गडाला 9 लाख 9 लाख पायरी, गडाला 9 लाख 9 लाख पायरी. भंडार भोग्यार भोग्यार मालुदेवा, भंडार भोग्यार मालुदेवा, भंडार भोग्यार भोग्यार मालुदेवा, भंडार भोग्यार मालुदेवा, भंडार भोग्यार.
लक्ष्मण घोड्याला निघाला बालवाड्याला, लक्ष्मण घोड्याला निघाला बालच्या वाड्याला, लक्ष्मण घोड्याला निघाला बालच्या वाड्याला, लक्ष्मण घोड्याला निघाला बालच्या वाड्याला. मोबाईलच्या बाहेर या. त्या मोबाईलवर तुम्ही रात्रभर जागर करता. जागरण हे जागरण नाही, हे आपलं खरं महाराष्ट्रातलं लोक चाललेलं लोककला प्रकार हे विधिनाट्य जागरण. तुम्हाला भारूड माहिती आहे का? भारूड हा हे काय नवीन माहिती नाही? अरे रे रे रे, हे असे आहे, आपल्या नवीन पिढीला भारूड काय माहितच नाही. अरे संतांनी रचलेले काव्य, संतांनी रचलेले कटाव, अरे हे संत परंपरेपासून चालत आलेल्या मनावर गाडू घालणारं हे भारूड ऐकायचंय तुम्हाला? हो. बघायचंय? मग प्रत्यक्षात बघूच आपण. हा तर मग मारुदास एकनाथ, मारुदास एकनाथ, मारुदास एकनाथ, मारुदास एकनाथ, मारुदास एकनाथ, मारुदास एकनाथ. मारुदास करत कुठे चाललीस तरी कुठं? अगं तुला माहितीये का मी कुठे चालले? कुठं चालली? मी चालले इराणला, येते का? जा बाबा तू मारायला एकटी. हा अगं मी कुठे चालले माहितीये का? कुठं? मी चालले पंढरपूरला. बाबा पंढरपूरला. एवढा चांगला नववर्षाचा कार्यक्रम आहे, हो. गुढीपाडव्याचा कार्यक्रम आहे. हो. मग मी ठरवलं काय, हो. भले आज आषाढी नसल कार्तिकी नसल पंढरपूरला जायचं, पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घ्यायचं. यायचं. तू येते ना माझ्या बरोबर? मी येऊ म्हणते. पण हे बघ, हो. त्याच्या आधी काय करायचं, पंढरपूरचा पांडुरंग तो काय असा भेटत नाही, नाही. देव काय सहजासहजी भेटत नाही. नाही. देवाला जर भेटायचं असल हो. तर संतांच्या माध्यमातून आपल्याला देवाला भेटावं लागतं. असं मग आधी संतांना बजावं लागतं आणि मग देवाची भेट होत असते. हो. मग आपण काय काय करू? करू? वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रोवला हो. त्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं जरा आपण स्मरण करूया आणि मगच पंढरपूरच्या वारीला निघूया. चालेल का? आणि मग हात जोडा ना जरा. आपण माऊलीचं स्मरण करतोय आणि माऊलीचं स्मरण करताना हात जोडलेच पाहिजे. सगळ्यांनी हात जोडा बर का? अलंका पुरी पुण्य भूमी पवित्र तेथे नांदतो नमस्कार. आपल्या महाराष्ट्रातलं खरं वैभव कळलं का? पण भारूड एक नंबर झाला. काय पण बोला, एक नंबर झाला ना. आणखी तुम्हाला अशा अनेक लोककला प्रकार आपल्या यात्रेमध्ये बघायचे. तुम्हाला लीला माहिती का? लीला लीला आपल्या वर्गातली काय रे बाबा? तिच्या नादी नको लागू. तो पाठी ढोलकीवाला ना, त्याचा आधीच डोळा तिच्यावरती. अरे बाबा, अरे तुमच्या वर्गातली लीला नाही मग? अरे कृष्णांच्या लीला. अरे आता कृष्णा कुठून मध्ये आला? अरे कृष्ण हाय कोण? कृष्ण माहित नाही तुम्हाला? अरे बाबा कृष्णदेव. कृष्णदेव देवा सॉरी. अरे कृष्णांच्या लीला. अरे संतांनी लिहिला त्या लीला लहानपणीच्या, बालपणीच्या आणि शहराने लिहिल्या त्या तरुणपणाच्या गवळणी. तुम्हाला माहिती आहे गवळणी? माहिती नाही. नालायका पोरीचा हात धरतोस? मी म्हणते हात सोड. नाही सोडणार. मी म्हणते
म्हणते हात सोड. नाही सोडणार. नको सोडू. हे बघ सोडला. नरमान्य. पदार म्हणते मी पदार. असं म्हणणं ती म्हणजे लावणी. अप्पा हा हे मी ऐकून आहे ऐकून आहे ना. बापामुळे कधी बघायचा विषय नाही आला बघायचं विषय नाही आला ना. अरे आपल्या बापानं पार कुपाट्या लावणीला मोठं केलं. अरे आपल्या खरी लावणीची ओळख तुम्हाला लावणीची ओळख करून दाखवायची ना. आम्हाला लावली माहिती आहे. माहिती आहे हो कशी. तेच ना काय ते आपलं पाटलांचा बैल गाडा गाडा त्याला गाडा केलाय गाडा. बैल गाडा गाडा. अरे तुम्हाला त्या घाटातच मोडून मारलं पाहिजे. कोंडून नाही हा घाटात त्यांना ढकललं पाहिजे. होय होय याच लायकीची आहे ती. अरे बाबा ही असली लावणी असती व्हय? अरे बाबा लावणीला तुम्ही पार होते वंगळ करून टाकलं. हा असली कधी लावणी नसते. कलावंत तरी काय करणार म्हणा. जशी मागणी आहे तसा पुरवठा. तुम्ही जे मागितलं कलावंताने बी तेच दिलं त्याचं पोट भर. अरे बाबा वन्स मोर मुळे आपल्या देशाची आबादी किती वाढली. पार 150 कोटीवर गेली. आणि तुम्ही वन्स मोर म्हणताय. हा बरोबर सुरू करायचे. चला चला. तुमची ख्वाहिश पूर्ण झाली की नाही. आप्पा ये घे. आता माझ्या मनाला शांती भेटली. शांती लाभली ना. मग माझ्या स्वतःच्या मनाला हा? हो लाभली ना. हो हा आत्ता माहितीये का तुम्हाला. आत्ता झाला आहे लावणी झाली बरोबर. हो आता तुम्हाला शायरी माहिती का. शायरी अप्पा मी लहानपणापासून शाळेत आहे काय हो बरोबर.
मारेंगे चाकू निकलेगा खून, मारेंगे चाकू निकलेगा खून, मेरे भाई का गड्ढे कमिंग सून, मेरी जान. कुठला आहे रे ह्यो? हेच ते आपलं कुर्ला हे मोबाईल समोर ते ठेव. आधी शिवनेरीचा आहे मी. मोठ्या गलीत राहतो. अरे बाबा तू म्हणते ती शायरी वेगळी हा आणि ही शाहिरी परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आली.